आहे ना. तर आता आपल्याला मोठी पिशवी बनवायची आहे. आता ती मोठीचं मी आता मार्किंग करून दाखवत नाही तुम्हाला. आता हे पहिलं मार्किंग जे केलेलं आहे त्याच्यावरती हे आता डायमेन्शन बघायचं, मापं बघायची. करतो ना तू रेकॉर्डिंग? होतोय बघा. हा जो आहे पहिला 50 आहे, दिसतंय इथे? हां, हे 50 बरोबर. हे जे आहे पुढचं 160, 0 पासून 16 म्हणजे 160. हे 50, 160. तसंच हे पण पुन्हा 50 आहे, हे 160 आहे. ही आपली मेन पिशवी आहे. पण मेन पिशवी जर आपल्याला अशीच जर केली तर ती एकदम काटोकाट चिकटवायला हवी, मग ती सुटेल. म्हणून त्याला ओव्हरलॅप ठेवायचं असतं. म्हणजे त्याला फोल्ड केल्यानंतर आणखीन त्याला आतमधला सपोर्ट मिळेल, तिकडे चिकटवायला आपल्याला मिळेल. म्हणून ही जी जागा आहे त्याला म्हणायचं फोल्ड. फोल्ड. ओके. ही आहे बाजू, ही आहे समोरची बाजू. ही एक बाजू ह्या साईडची पिशवीची, दुसरी आपली ही एक पिशवीची ही साईड झाली. ही एक बाजू झाली, समोरची झाली. ही आता दुसरी बाजू होणार इकडची, बरोबर. म्हणजे बाजू नंबर 1, बाजू नंबर 2 आणि ही मागची बाजू. ही समोरची, ही मागची. आता मागची आणि समोरची इकडनं बघितली तर ही समोरची होईल, ही मागची आहे. ही बाजू एक होईल, ही बाजू 2 होईल. आता बघा हा जो जॉईंट आहे हा जर इथे जर मी कापला असता तर हे जे इथे आतमध्ये आपल्याला एकावर एक ओव्हरलॅप झालं ना. हां, हा इथे झालं ओव्हरलॅप. हा इथे दिसतंय इथे. हां, हा इथे. तर तो एवढी पट्टी आपल्याला चिकटवायला चांगली मजबूत होईल पिशवी. नुसतंच एकदम असं कोपऱ्याला चिकटवलं तर ते सुटून जाणार. म्हणून आपण इथे फोल्ड ठेवला आहे. आणि तसंच ह्या दुसऱ्या बाजूला पण आता या इथे मार्किंग आपण केलं होतं पण ते फोल्ड केलं नाही. इथे पण तसंच ठेवायचं बाजूला आणि ते दोन्ही एकमेकाला चिकटवायचे ते फोल्ड. हां, आता ते प्रत्येक पिशवीवरती वेगवेगळं असतं. तर ह्या पिशवीवरती आपण घेतलंय 30, या पिशवीवरती घेतलंय आपण 30 आणि या इथे घेतलंय 5. कधी इथे 25 घ्यायचं, कधी इथे 10 घ्यायचं, ते पिशवीवरती अवलंबून आहे. साधारण 20 मिलीमीटर तरी ते ठेवलं पाहिजे. 20पेक्षा कमी ठेवू नका, मग चिकटत नाही बरोबर. आता ही झाली नुसतं गोल झालं. आता वरती आपल्याला या इथे आपण त्याचा भोकं पाडून बंद लावणार, पकडायला है ना. मग आता जेव्हा आतमध्ये पिशवीमध्ये वजन ठेवणार आपण त्यावेळेला हे जर नुसताच एकच जर पेपर असेल तर तो फाटून जाईल. म्हणून आपण हाच वरती इथे फोल्ड केला आहे. दिसला इथे फोल्ड केला. मग तो हा वरती जे इथे दिला ना मार्जिन, हा सगळा वरती फोल्डचा आहे. हा सगळी अख्खी वरची पट्टी जी आहे फोल्ड. मग त्याने काय होईल की इथे वरती जे आहे ते मजबूत होईल पिशवी. त्याची भोकं पाडल्यानंतर ते आता खेचलं तरी फाटणार नाही. पिशवी बसून राहील पण इथेच जर फाटून गेलं तर काय फायदा नाही पडत. म्हणून इथे आपण डबल केलं आहे. म्हणून हा वरचा जो फोल्ड आहे तो डबल केलेला आहे. हा जो डबल फोल्ड जो आहे त्याचे भोक जे असतं आपलं भोक, हे भोक साधारण या ही जी धार आहे त्या धारेपासून कमीत कमी 10 पाहिजे. त्यापेक्षा जास्त असेल तर चालेल पण 15पेक्षा जास्त नको. म्हणजे 10 ते 15 त्याच्यामध्येच ते भोक यायला पाहिजे. जास्त खालती गेलं तर पिशवीची जागा फुकट जाईल. 10 ते 15मध्ये यायला पाहिजे. त्यामुळे हे जे आहे हे मोठी पिशवी असते. त्यामुळे आपण 20 मिलीमीटर ठेवतो वरती कलर. आता हे खालचं जे आहे हे खालती इथे तर पिशवीला खालती बेस पण लावला आहे ना. नाहीतर एकदा आतमध्ये टाकलं की खालती पडून जातं. आता हा बंद करण्यासाठी हे बेस त्याचीच आपण जागा घेतली. त्या जसं इथे वरनं फोल्ड केलं पण हे पूर्ण फोल्ड करून टाकलं. पण इकडनं बंद केलं तर बॉक्ससारखं बंद होऊन जाईल. त्यामुळे ठेवता येणार नाही. पण इकडनं खालनं बंद व्हायला पाहिजे. त्यामुळे हे खालचा जो पोर्शन आहे तो फोल्ड करायचा पण तो
ही जी बाजू आहे 50 आहे ना काही, हां तर 50पेक्षा जास्त असायला पाहिजे. आता तो डबल होणार आहे पण फोल्ड केल्यानंतर. या इकडचा पण येणार आहे आणि इकडचा पण येणार आहे, इकडचा पण येणार आहे आणि इकडचा पण येणार आहे. त्यामुळे आपण हे 30 ठेवलं आहे पुन्हा. हे जसं वरती 20 ठेवलं आहे, म्हणजे हे 30 इकडचं आणि हे 30, 30, 30, 60 होईल ते. आणि हे आहे 50. बरोबर, 50पेक्षा जास्त असायला पाहिजे. म्हणजे 50 आहे पण त्याच्या अर्धच इथे येणार, पण अर्ध इकडनं येणार, अर्ध इकडनं येणार, दोन्हीकडनं. आता हे जे हा जो कागद बनवला आहे ह्याला म्हणायचं डेव्हलपमेंट. हा तो पुठ्ठ्यावरती मी जी मोठी पिशवी बनवायची आपल्याला त्याचं असं तुम्हाला मी मार्किंग करून कापून देईन. मग ह्या सगळ्या लाईनी तुम्हाला त्याच्यावरतीच मी दाखवतो कशा मारायच्या. त्या पुठ्ठ्यावरतीच मार्किंग करून देईन. त्या मार्क केल्या की आता आपलं हे कागद तयार झाला, बेसिक कागद. आता ह्या कागदावरती आपल्याला बेंडिंग चालू म्हणजे फोल्डिंग चालू करायचं. आता पहिला फोल्ड काय घ्यायचा, ही पट्टी घ्यायची किंवा असं टेबल असेल, पण त्या टेबलला इथे ही जी काच आहे, ही काच आहे ही अशी तिरकी आहे. ही जर काच काढली आपण तर ह्याला धार चांगली आहे. असं आहे तुमच्याकडे काय? नाही, पट्टीने जमणार नाही तुम्हाला. तुम्हाला जर तिथे धार नसले तर बाहेरचं टेबल आहे ना त्याला धार नाही आहे. हां, एक मिनिट. आता मी हे जे मार्किंग आहे ना, हे मार्किंग तुम्हाला पहिलं या कागदावरती करून दाखवतो. तुम्हाला कोणाला करायचं आहे मार्किंग? तर बघा हे किती केलं इथे, सॉरी 15 घेतलं इथे. तुम्हाला करायचं आहे मार्किंग? हां मला सांगा. घ्या तिथे 15 घ्या. असं एक 4 ठिकाणी मार्किंग करा 15चं. त्या एकदा पुठ्ठ्यावरती घेतलं की मग लागणार नाही. आता आपल्याला नाही पुठ्ठा म्हणून नाही करायचं. 15 घ्यायचे ना? हां 15 घ्यायचे. नाही अहो इकडे 15 आहे. दोन कागद आहेत ते खालती वरती काढणार आहे, मला एकच काढला. 15 15 10. एक म्हणजे 10, हां 2 म्हणजे 20. हे मधली जी मोठी लांब आहे ना लाईन ती 15ची आहे, ती 15. आणखीन एका ठिकाणी करायची, आणखीन एका ठिकाणी करायची. वरती घ्या, वरती लावून घ्या. 15 बरं. आता ही अशी लाईन पूर्ण मारून घ्यावी. त्या बाजूने आहे ना, म्हणजे पूर्ण लाईन मारून घ्यावी. पूर्ण सरळ तिथे चिकटवून घ्यायचं. इथे मार्किंगवरती बरोबर चिकटवून घ्यायचं. तुम्ही पण करावायचं. हा पेन्सिल पेन 15चं मार्किंग करून घ्या. 15 जास्त घेतो तुम्ही. नाही ते नाही 15 वर असं उभं हां बरोबर. पट्टी बरोबर 0वरती लावा, वरती घेऊ नका. तसं नाही पट्टीला इकडे चालू होतं, इकडे चालू होतं. हां इथे इकडनं चालू होतं, पट्टी इकडनं नाही चालू होत. अच्छा दिसलं तर हे ती पहिली लाईन इथे जोडली ना. हां आता इथे 15 10 आणि 5 15. आता हे 30. आता हे 30चं इथे मार्किंग करा. नाही आधीच आडवं करून घ्या, मग उभी लाईन मारते ना. तीस म्हणजे 3 पाणी 30च्या नंतर 50. 30च्या नंतर इथे 30च्या पुढे 50.
50च्या पुढे 160. 16. नंतर 50. 30 म्हणजे 3 ना. 30 म्हणजे 3. 3, 5, 16, 3, 16. 5, 16, 5, 5. तसंच थोडं खालती पण करा म्हणजे ती लाईन बरोबर आहे. सेम मी इथे केलं ना तसंच थोडं खालती करायचं. 3 त्याच्या पुढे 5 त्याच्या पुढे 16 त्याच्या पुढे 5 पुढे 16 आता हे जे आहेत ना दोन्ही मध्ये पाणी सगळे उभे खालती फोल्डिंग करायचं ना ही 30 आहे. हे समोरची बाजू आणि ही मागची बाजू आणि ए! दोन बाजू वेगळ्या असतात ना. हे पिशवी बनवण्यासाठी ना. म्हणजे हे किती घ्यायचं आपल्याला? आता हे 30 आहे. 30 सेम ना? नाही पण आता हे खालती असं असं 30 आहे. मग लाईन जाऊन 3 वरती घेऊन 3 वरती घेऊन इथे पुढे 3 वरती 3 एकदम टोकाला अजून 4 ठिकाणी मार्किंग अजून करायचं. हां सगळी जर एवढी पट्टी मोठी असते ना हां चालेल तिकडे आणखी 3 होते. आता हे जे आहे ना हा जसा एक इथे कोपरा तोडला आहे तसा हे इथे कापून एवढा एकच फक्त कापायचा. तो पण तेवढा असतो. त्याला आता आपलं फोल्डिंगसाठी रेडी झाला का मार्किंग सगळं झालं कटिंग झालं. आता मॅडमच्या उद्या मग आपण एकदम इथेच करताय का बाहेर जायचं तर त्याच्यावरती तुम्हाला दाखवतो सोपं पडेल. साफ आहे ते पाणी नाही म्हणजे साफ सर हे पिशव्या बनवण्यासाठी असं मार्किंग करावं लागतं आणि मिलीमीटर टाकावं लागतं. इथेच करा आणि समोरची आणि मागची बाजू आता आहे माझं लक्ष आहे. हे इथे आता ही वरची जी आहे ना फोल्डिंगची पहिलं फोल्ड करून घ्यायचं.
इथे अशी पट्टी ठेवायची, आणखीन असं कागदवरती नखाने हे किंवा बोटाने टोकाने असं करा दाखवलं. बरोबर, नंतर करू आपण. तेवढं बस झालं. या इथे करा आता. तसंच खालची पण. आता खालची बाजू करायची आहे ना, त्याला करून घ्या आता आपण नंतर दाखवतो. आता हे पट्टीने आपण करून घेतलं ना, आता हाताने इथे डोंबरायचं आहे व्यवस्थितपणे आणि घट्ट ती बोट फिरवून घ्यायचं. तिथं राहायला पाहिजे कागद तसा फोल्ड झालेला, पुन्हा ओपन नाही होता. बरं, आता हे जे आहे ना याच्यावरती ह्या लाईनवरती तुम्ही ही लाईन पण आतमध्ये घेऊन जा. कसं मॅडम या इथे कापड हां एकच एवढाच तुकडा. हां हां, आणि तसंच या इकडचा हा एवढा आहे ना. करा बरोबर. पट्टी काढा हाताने, पण बोट घालून तिथे. हो तेवढंच. पण खालच्या बाजूला मॅडम, वरच्या बाजूला नाही का. बरोबर केलं तुम्ही. आता इथे आपल्याला म्हणजे ह्याचा जो खालचा तळ येईल ना, तळालाच वरती फोल्ड होणार तो आपला. आता फोल्ड करा पट्टीवरती ठेवून. तर पहिलं वरचं फोल्ड करून घ्या आतमध्ये. इथे पट्टी ठेवून हे करून फोल्ड करा. ते 30चा म्हणजे खालचा भाग आहे ना? नाही, हा खालचा भाग आहे. हा 30चा आहे, तो बाजूचा आहे. तुम्ही जस्ट हे करून बघा की तुम्हाला आयडिया येईल की आता आपला बॉक्स तयार झाला आहे का नाही ते. असं जर केलं तुम्ही, आता नुसतं हे दोन्ही टोकं जवळजवळ आणली, लागला दिसायला बॉक्स. हां, आता फक्त हे खालचं फोल्ड करायचं नाही. आता खालचं करून घ्या ना मॅडम, तुम्ही दाखवतो पुढचं तुम्हाला. हां, ते पण करा. हे जसं वरना केलं ना तसंच, आणि फोल्ड केल्यानंतर त्याच्यावरती घट्ट करून घ्यायचं. कारण पट्टीला जाडी असते ना, पट्टीची जाडी पहिली आपल्याला फक्त मापाला ती मिळाली. आता हे असं ताट करून घ्यायचं. इकडे पट्टी ठेवून इकडे फोल्ड करून घ्या. आता हे चिकटवलं इथे तरी चालेल आता. बरोबर. आता हे इथे पण आपण दोन्हीकडे फोल्ड केलं ना, इथे फोल्ड केलं, इथे फोल्ड केलं. आता जो गम असतो आपला तो याच्यावरती लावायचा इथे. हो, आणि तर तुम्हाला मी दाखवतो आहे. ठीक ठीक, थांबा एक मिनिट थांबा. मारून चौदा तर एक इथे मध्ये फोल्ड मारून घ्यायचा असतो आधी, म्हणजे मग सोपा जायचं. खालचा फोल्ड हा जो आहे ना, ही साईड जी असते ही अर्धी केलेली असते बघा पिशवीची. ती आधीच करून घ्यायची आपल्याला, नंतर होणार नाही. आता ही साईड आहे ना आपली, आणि ही साईड आहे इथे. ही साईड अशी, ही हा इथे हा बघा असं इथे जोडायचा. नाही, आता ह्याच्यावरती करून घ्या. हे सगळे जे आहेत ना, सर मला पण एक द्या ना पेपर. देतो ना. आहे एका वेळेला एकच. तुम्ही जरा घट्ट करून घेत चला, म्हणजे ते ह्या लाईनवरती ठेवा. असं आतमध्ये फोल्ड करा. ह्या लाईनवरती, ह्या लाईनवरती, ह्या लाईनवरती, सगळ्या लाईनवरती फोल्ड करून घ्या आतमध्ये. समज आहे कसं केलं ते इथे. आता हे जे दोन आहेत ना, हे एकत्र जोडा बरं. आता असं हां, बरोबर बरोबर.
एकदम लाईनला लाईन बरोबर लागली पाहिजे. आणि थोडा हात ठेवा चांगला घट्ट खालती खालती जिथे फोल्ड बसला ना तिथे. हां बरं. आता हे जर तुम्ही चिकटवलं